अक्षरम अविज्ञाता सहस्रांशुः विधाता कृतलक्षणः। 481 अक्षरम कूटस्थ अक्षरम, जे अपरिवर्तनीय आहे ते अक्षर। गीतेमध्ये परमेश्वर म्हणतात, द्वाविमौ पुरुषो लोके क्षर अक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थ अक्षर उच्यते। म्हणजे ह्या लोकांमध्ये क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष असतात। सर्व भूत मात्र हे क्षर आहे, किंबहुना त्याच्यामध्ये स्थित जे ब्रह्म आहे ते अक्षर आहे, जे अविनाशी आहे ते अक्षर। ओम अक्षराय नमः। 482 अविज्ञाता आत्मनि कर्तृत्वादी, म्हणजे स्वतः मनामध्ये स्वतःला करता वगैरे कल्पना करणारा असं चुकीचं ज्ञान। विज्ञानम कल्पितम ही तद्वासना, त्या कल्पनेमध्ये अवगुष्ठितः अडकलेला बांधलेला असा जीव असतो। पण अशी चुकीची कल्पना ज्ञान नसणारा जो ह्या सगळ्यापासून मुक्त आहे, वेगळा आहे, हा केवळ मायेचा खेळ चाललाय, हे ज्ञान ज्याला असतं तो अविज्ञाता। प्रत्येकाचं विज्ञान जिथे उरत नाही, भावना विचार सगळं काही जो जाणतो, स्वतः मन बुद्धीमध्ये कैद नसतो, करता भोगता हा असला तरी तो त्यात अडकलेला नसतो, असा जो तो अविज्ञाता। ओम अविज्ञात्रे नमः। 483 सहस्रांशुः आदित्यादिगता, सूर्यामध्ये असलेले सामावलेले अंशवः किरण, अस्य ज्याचे आहेत, अयम एव मुख्य, त्याचा जो मुख्य तो, किंवा सूर्याचे असलेले जे किरण आहेत ते ज्याच्यापासून निर्माण झालेत तो सहस्रांशुः येन सूर्यः तपति, ज्याच्यामुळे सूर्य चमकतो, तेजसा प्रकाशाने प्रकाशमान दिसतो, तो म्हणजे सूर्याचं जे तेज आहे ते तेज ज्याचा आहे असा असंख्य किरण असणारा तो सहस्रांशुः। ओम सहस्रांशवे नमः। 484 विधाता विशेषेण, म्हणजे व्यक्तिशः किंवा वैयक्तिकरित्या, शेष आदी, शेष वगैरे, पौराणिक दिग्गज भूधरान, शेष म्हणा किंवा हत्ती म्हणा असे पौराणिक गोष्टी भूधरान ज्या पृथ्वीवर धारण केलेल्या असतात, सर्व भूतानां धातृन, सर्व भूतांना आधार देणारा, दधाती देणारा तो विधाता, सर्व सृष्टीची रचना करून त्याला आधार देणारा असा जो तो विधाता। ओम विधात्रे नमः। 485 कृतलक्षणः नित्य, म्हणजे शाश्वत अनादि, निष्पन्न, म्हणजे ह्या लक्षणांनी युक्त, चैतन्य स्वरूपात, शुद्ध जाणीवेच्या स्वरूपात जो असतो, जो शास्त्र रूपात असतो असा, कायम नित्य उत्तम लक्षणांनी युक्त चैतन्य स्वरूपात असलेला तो कृतलक्षणः। वेदः शास्त्राणि विज्ञानम एतत् सर्वं जनार्दनात् इति, म्हणजे वेद शास्त्र असं सगळं ज्याच्यापासून तयार झालंय तो जनार्दनापासूनच, किंवा त्यांनीच वेदशास्त्र निर्माण केली आहेत असा जो तो कृतलक्षणः। सजातीय विजातीय, सम विषम किंवा एका तऱ्हेचे किंवा भिन्न तऱ्हेचे, व्यवच्छेदकम, म्हणजे ह्यातले फरक सांगणारी लक्षणं, म्हणजे वैशिष्ट्य गुणधर्म, सर्व भावानां कृतय अनेन इति, सगळ्यामधले फरक सांगणारी वैशिष्ट्य गुणधर्म ह्यांनीच निर्माण केले असा जो तो कृतलक्षणः। किंवा आत्मनः, म्हणजे स्वतःवर, श्रीवत्स लक्षणम, म्हणजे श्रीवत्साचं लक्षण, वक्षसी छातीवर धारण करणारा तो कृतलक्षणः असं म्हटलं जातं।
की जिथे लक्ष्मी वास करते ते श्रीवत्स अशी खूण ही भृगु ऋषींनी त्याच्या मारलेल्या लाथेमुळे निर्माण झाली आहे आणि ती तो धारण करतो आणि तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. असा उत्तम लक्षणांचा जो तो कृतलक्षण. ओम कृतलक्षणाय नमः.